नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2026 शेतकऱ्यांना पुढचा हप्ता कधी मिळणार? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची शेतकरी आर्थिक सहाय्य योजना आहे। या योजनेचा उद्देश पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देणे हा आहे। या योजनेचा लाभ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी जोडलेला आहे। PMKISAN अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात। महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळते। मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? याबाबत सोशल मीडियावर अनेक तारखा आणि वेगवेगळ्या बातम्या फिरताना दिसतात। मात्र 23 ऑगस्ट 2026 पर्यंत महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर पुढील हप्ता जमा होण्याची निश्चित तारीख जाहीर झालेली दिसत नाही। त्यामुळे कोणतीही अनधिकृत तारीख खरी मानू नका। महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटनुसार आतापर्यंत या योजनेत 97,26,544 शेतकऱ्यांना निधी वितरित झाल्याची माहिती उपलब्ध आहे। तसेच या योजनेअंतर्गत 8,893 कोटी रुपये निधी वितरित झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे। आता प्रश्न येतो की लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? सर्वप्रथम आपली PMKISAN मधील माहिती योग्य आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे। बँक खाते, आधारशी संबंधित माहिती आणि जमीन नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। तसेच PMKISAN योजनेसाठी EKYC पूर्ण असणे महत्त्वाचे आहे। पात्रतेशी संबंधित माहिती आणि नोंदी अधिकृत पोर्टलवर तपासणे गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात मागील हप्ते जमा झाले आहेत का याची माहिती तपासा। जर एखादा हप्ता मिळाला नसेल तर फक्त पुढच्या हप्त्याची वाट न पाहता आपल्या नोंदीमध्ये काही समस्या आहे का हे तपासणे योग्य ठरेल। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी आणि PMKISAN या दोन्ही योजनांमध्ये गोंधळ करू नका। PMKISAN ही केंद्र सरकारची योजना आहे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे। म्हणूनच शेतकरी बांधवांनी व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर आलेल्या आज पैसे जमा, उद्या हप्ता येणार अशा मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नये। अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा संबंधित कृषी विभागाच्या माहितीलाच प्राधान्य द्या। सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत मोठ्या प्रमाणावर निधी वितरित झालेला आहे। मात्र पुढील हप्त्याची निश्चित तारीख अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच ती निश्चित माहिती मानावी। शेतकरी मित्रांनो, तुमचे पैसे कधी जमा होणार यापेक्षा तुमची EKYC, आधार, बँक खाते आणि जमीन नोंदी व्यवस्थित आहेत का हे तपासणे अधिक महत्त्वाचे आहे। अधिकृत माहिती मिळताच पुढील हप्त्याची तारीख आणि त्याबाबतची माहिती स्पष्ट होईल। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच शेतीविषयक सरकारी योजना आणि ताज्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।